जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 289 जागांसाठी शिपाई या पदाची सरळ सेवा भरती निघाली आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. महत्वाचं म्हणजे जागा चांगल्या आहे आणि फक्त तुम्ही 12वी पास आहात किंवा डिप्लोमा झालाय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. संपूर्ण माहिती सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय, कोण कोण अप्लाय करू शकताय, त्याआधी तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या प्रकारचे जॉब पाहिजे, म्हणजे प्रायव्हेट जॉब पाहिजे, बँकिंग जॉब पाहिजे, सरकारी जॉब पाहिजे, नक्की कमेंट करा. कारण की अनेक जणांना जॉब पाहिजे आहे, त्यांना वॅकन्सी सापडत नाहीये. तर नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर शिपाई पदाची सरळ सेवा भरती जी निघाली आहे त्याची पीडीएफ वाचू शकताय. टोटल 289 जागा रिक्त असून त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने सरळ सेवा लेखी परीक्षेद्वारे पदे भरण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर ती जर तुम्ही पास केली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं सिलेक्शन असणार आहे. ओके, यासाठी महत्वाच्या तारखा दिल्या तुम्ही बघू शकताय. 4/8/2026 म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालं आणि किती कमी वेळ दिलाय तुम्ही बघू शकताय. 10/8 म्हणजे फक्त आता 5च दिवस आपल्या हातात आहे फॉर्म भरण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला घाई करायची आहे जर का तुम्ही इलिजिबल असाल. आता ऑफलाईन परीक्षा दिनांक कधी आहे तर ते सांगितलं नाही आहे. तर यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर सांगण्यात येणार आहे. तिथूनच आपण आपलं जे प्रवेश पत्र आहे ते डाउनलोड करू शकतोय आणि तुमचा जो निकाल आहे तो पण तिथेच लागणार आहे. बघा, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल. तुम्ही वाचू शकताय. पीडीसीसी बँकेतर्फे हे अपडेट आलेलं आहे आणि हे यांची अप्लाय लिंक आहे. पीडीसीसी बँक म्हणजे कुठली? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्यातर्फे अपडेट आणि शिपाई पदाच्या मोठ्या प्रमाणात भरती होते. तर इथून आपण लॉग इन करून अप्लाय करू शकतोय किंवा पहिल्यांदा यांच्या वेबसाईटवर आला असाल तर तुम्हाला काय करायचंय, तुमचं इथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचंय. म्हणजे काय, इथे बघा न्यू रजिस्ट्रेशन दिसतंय, यावर क्लिक करून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा. इथे बघा हे सगळं टर्म्स अँड कंडिशन वाचून घ्या आणि पुढे जा. त्यानंतर इथे बघा 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 ते 8 पानी फॉर्म आहे. बघा 8 पानी फॉर्म आहे. हा तुम्हाला पूर्ण भरून घ्यायचा आहे. तेच तुमची बेसिक माहिती, नाव, आडनाव, शिक्षण कुठून झालंय, किती झालंय, किती मार्क पडले, तुमचे डॉक्युमेंट, सिग्नेचर, फोटो सगळं अपलोड करायचं आहे. फी पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ओके, ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतोच आहे. पण त्याआधी कोण कोण पात्र आहे हे समजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय, संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी. पुणे सिटी नाही, जिल्हा. पुणे जिल्हा फार मोठा जिल्हा आहे. त्यामध्ये जर तुम्ही राहत असाल, तिथलं डोमेसाईल तुमच्याकडे आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. कारण की 100% त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मग नाशिक वगैरे सारख्या ठिकाणी आहे तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत. पुण्यामध्ये तुम्ही आहात, पुण्याचं डोमेसाईल तुमच्याकडे आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, त्याच्यानंतर लेखी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे फी पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. तिथलं डोमेसाईल तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. जे की साहजिकच आहे, चुकीचं भरलं तर तुम्हाला अपडेट कळणार नाही. त्यानंतर भरती प्रक्रियेबाबत इथे सगळी माहिती दिलेली आहे. सरळ सेवा भरती आहे त्यामुळे चांगलं आहे, तुम्हाला कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा नाहीये. ओके, त्याच्यानंतर किती जागा आहे तर बघू शकताय, 289 जागा आहे. कमीत कमी वय तुमचं 18 पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 पाहिजे. आणि शैक्षणिक पात्रता काय तर उमेदवार किमान उच्च माध्यमिक शालांत परीक्षा. उच्च माध्यमिक काय म्हणजे HSC म्हणजेच 12वी उत्तीर्ण आहात किंवा 12वी सिमिलर म्हणजे डिप्लोमा वगैरे झालाय तरी चालतंय. उमेदवार पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासूनचा रहिवासी असावा. ही एक अजून अर्हता आहे. पण जर पुण्याचं डोमिसाईल तुमच्याकडे आहे तर चांगली गोष्ट आहे. ओके, त्याच्यानंतर ही जी शैक्षणिक पात्रता आहे ती 1/8/2026 रोजी कॅल्क्युलेट केली जाणार आहे. म्हणजे 1/8/2026 रोजी तुमचं वय, त्याच्यानंतर तुमचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे ते 1/8/2026 पर्यंत आलेलं पाहिजे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सॅलरी किती मिळणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जॉइन करता तेव्हा 6 महिन्याचा पिरियड हा प्रोबेशनरी पिरियड असतो आणि त्यानंतर तुम्ही परमनंट होता. त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला ₹12,000 प्रति महिना सॅलरी मिळते. त्यानंतर तुमची सॅलरी, कंपनीचे जे भत्ते वगैरे आहेत ते सगळे मिळून तुमची सॅलरी ते चांगली मिळते. ओके, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तर सगळ्यात आधी ऑफलाईन परीक्षा होणार आहे.
70 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल, म्हणजे एमसीक्यू टाइप असणार आहे. ओके, 70 प्रश्न असणार आहे, प्रत्येकाला 1 गुण राहणार आहे, 55 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इथे विषय दिले, कुठले कुठले विषय, शेती पुरवठा, हे बघा हा एक आहे 20 मार्कांसाठी, बँकिंग व सहकार 15 मार्कांसाठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 15 मार्कांसाठी, कृषी व ग्रामीण 10 मार्कांसाठी, बुद्धिमापन चाचणी 10 मार्कांसाठी. पाहिजे तर याचं बुक मी ते टॅग करून देईल, मागून घ्या. मराठीमध्ये एक्झाम होती आहे, 12वीच्या बेसवर आहे, त्यामुळे जास्त अवघड पण नाही, कारण की शिपाई पोस्ट आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर तुमची कागद पडताळणी होईल, म्हणजे तुमचे जे रिझल्ट वगैरे तुम्ही जे पण दिले ते बघितलं जाईल, तुमचं जे डोमिसाईल आहे ते बघितलं जाईल. त्यानंतर तुमची इथे अंतिम निवड होईल. त्याच्यासाठी ते संपूर्ण माहिती दिली आहे, तुम्ही वाचू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फी किती आहे, तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एकच गोष्ट मला आवडली नाहीये, ती म्हणजे ₹1650 शिपाई या पोस्टसाठी भरती ठेवली आहे. IBPS झालं, जसं की क्लार्क या पदाची भरती निघाली आहे, व्हिडिओ टाकलाय, किती चांगल्या जागा आहेत. त्याच्यासाठी ₹1000-1100 पर्यंत फी आहे, पण यांनी शिपाई पदासाठी ₹1650 फी ठेवली आहे, प्लस 18% GST सर्व्हिस चार्जेस, म्हणजे जवळपास तुमची ₹1700 ते ₹1800 इथे फी जाते. त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल, पुण्यामधून असाल, 12वी पास असाल, तरच इथे अप्लाय करा, त्यांच्यासाठीच ही वॅकन्सी असणार आहे. ओके, बाकी संपूर्ण माहिती ते दिली आहे. तुम्हाला पाहिजे तर PDF, वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी पुण्यामध्ये राहत असेल, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, किंवा तुम्ही कुठल्या शहरात राहताय, काय शिक्षण झालंय ते कमेंट करा, त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.